हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे वाक्य एवढं घासलं गेलं आहे तर तुम्हाला कदाचित क्लिशे वाटू शकतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेल एनर्जी आपल्या सराउंडिंग कशी असली पाहिजे त्याच्याबद्दल बोललो होतो. बट आज आपण बोलायचं आहे फिमेल सराउंडिंगविषयी. माझ्या आजूबाजूला खूप छान मैत्रिणी आहेत, माझ्या आजूबाजूला खूप छान फ्रेंड्स आहेत ज्यांनी मला ॲब्सोल्युटली कोणत्याही लाईफ स्टेजवर सपोर्टच केला आहे. सो हा व्हिडिओ त्यांना डेडिकेटेड नाही आहे. हा व्हिडिओ अशा मुलींना डेडिकेटेड आहे ज्या रॉंग फिमेल फ्रेंडशिपमध्ये असतात, ज्या रॉंग फिमेल एनर्जी मध्ये असतात. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. सो कोणत्याही माझ्या फ्रेंडने हा व्हिडिओ बघून मला कॉल करून ही मी होती का और ही माझ्याबद्दल बोललीस का असं कॉल करून मला जराही मला एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे. सो आपण स्टार्ट करूया. नंबर 1, द पिकमी प्रिन्सेस. द पिकमी प्रिन्सेसचा रेफरन्स मी तुम्हाला देते. जी मुलगी मुलांच्या समोर वेगळं वागते और त्यांच्या हजबंडच्या समोर और बॉयफ्रेंडच्या समोर वेगळं वागते और फिमेल फ्रेंड्सबरोबर वेगळी असते. लाईक टोटली ती पिकमी एनर्जी देते. फॉर एक्झाम्पल, ती तिच्या बॉयफ्रेंडला और हजबंडला असं एक्सप्लेन करते बाकीच्या मुलींबद्दल की मी ह्यांच्यासारखी नाही आहे. लाईक मी ह्यांच्यासारखे खर्च नाही करत और मी ह्यांच्यासारखे उडवाउडवी नाही करत और मी ह्यांच्यासारखे बाकीच्या मुलांशी बोलून अफेअर्स नाही करत, लफडी नाही करत और जे काही आहे मी ह्यांच्यासारखे थिंकिंगवाली नाही आहे, मी ह्यांच्यासारख्या गॉसिप नाही करत. तिला असं बोलायचं असतं की मी मुलींसारखी नाही आहे, मी खूप वेगळी आहे. पिक मी, लाईक मला चूज कर तू ओव्हर दिस गर्ल्स. सो ही ज्या पिकमी मुली असतात ना, त्या ॲब्सोल्युटली रेड फ्लॅग्स असतात, ज्या इतर मुलींना कमी दाखवून स्वतः हायलाईट व्हायचा ट्राय करत असतात. बाकी मेल और बॉयफ्रेंडसमोर और हजबंडसमोर, मेल फ्रेंडसमोर हे ॲब्सोल्युटली रेड फ्लॅग आहे. एक कोणत्याही मुलीने और कोणत्याही स्त्रीने बाकीच्या स्त्रियांसारखी मी नाही और बाकीच्या स्त्रियांना खाली दाखवून मी किती ग्रेट आहे और मी किती श्रेष्ठ आहे ह्या बेसिसवर जर तुम्हाला एखादा मुलगा सिलेक्ट करतो आहे, तुमचा हजबंड तुम्हाला सिलेक्ट करतो आहे, तर हा एक टॉक्सिक ट्रेट आहे. सेकंड टाईप ऑफ फिमेल, पती परमभक्त, ज्या फक्त आणि फक्त आपल्या हजबंडचेच ॲडवाईस घेतात, ज्या फक्त आपल्या हजबंडचेच ऐकतात, ज्यांच्यासाठी आपला हजबंडच त्यांचं वर्ल्ड असतं. अशा मुली ह्या खूप मोठ्या रेड फ्लॅग्स असतात. आय टेल यू, तुमचे हजबंड, तुमचा बॉयफ्रेंड हा खूप राईट असू शकतो खूप साऱ्या गोष्टींमध्ये, बट तुम्ही त्याच्यावर 100% डिपेंडेंट राहू नका. लाईक त्याने तुम्हाला एक फायनान्शियल ॲडवाईस दिली आहे, ह्याचा अर्थ असा नाही आहे की ती ॲडवाईस सगळ्यात बेस्ट आहे और ती ॲडवाईस लक्ष्मण रेषासारखी आहे की हे जे काळ्या दगडाची रेष आहे तीच बरोबर आहे. तुम्ही स्वतःचं ओपिनियन, तुम्ही स्वतःचं डोकं लावून, फॅक्ट्स व्हेरीफाय करून, मार्केट रिसर्च करून तुमच्या गोष्टी व्हेरीफाय करा. सेकंड थिंग, तुम्ही एखाद्याबद्दल आपलं मत काय असलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या हजबंडला, तुमच्या बॉयफ्रेंडला विचारण्यापेक्षा तुमचं पर्सनल मत और तुमचं पर्सनल ओपिनियन त्या व्यक्तीबद्दल काय आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो मेरा पती मेरा परमभक्त है, हे जे मुली करतात ते ॲब्सोल्युटली रॉंग आहे. खूप जास्त लेअरिंग वाईज तर हे रॉंगच आहे, बट विजडम वाईज तुम्हाला उद्या तुमचं ओपिनियन कोणी विचारलं तर मी माझ्या नवऱ्याला विचारून सांगते ह्यामध्ये तुमच्या स्वतःची विचार करण्याची बुद्धी कमी होते और तुमची स्वतःची मतं कुठे ना कुठे श्रिंक व्हायला लागतात. सो हे ॲब्सोल्युटली रेड फ्लॅग आहे एखाद्या कोणत्याही विमेनमध्ये, कोणत्याही स्त्रीमध्ये, कोणत्याही मुलीमध्ये जिला स्वतःचं मत नाही, जिला फक्त तिचा नवरा और तिचा बॉयफ्रेंड जे जग दाखवतो तेच ती जग बघते और तेच जग तिच्यासाठी जग आहे. हे जग आहे ते खूप मोठं आहे आणि खूप जास्त शिकण्यासारखं आहे. सो तुम्ही तुमचं रिसर्च आणि तुम्ही तुमचे फॅक्ट चेक्स करायला विसरू नका, रॅदर दॅन डिपेंडेड ऑन युअर हजबंड, युअर बॉयफ्रेंड.
मिस सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, मी सगळ्यामध्ये तुझ्याहून बेस्ट आहे. ह्या ज्या मुली कॉम्पिटिशन करतात ना आपल्या गर्लफ्रेंड्सबरोबर, आपल्या बाकीच्या सराउंडिंग मुलींबरोबर, हे सगळ्यात मोठं रेड फ्लॅग आहे. प्रत्येक गोष्टीत मी तुझ्यापेक्षा सुपिरियर आहे. वेदर चूजिंग अ राईट गाय, वेदर चूजिंग अ लाईफ पार्टनर, वेदर चूजिंग अ राईट क्लोज, वेदर चूजिंग अ राईट फायनान्शियल डिसिजन, वेदर गिविंग ॲडवाईस, मी तुझ्यापेक्षा जास्त बेटर आहे. ह्या ज्या मुली मैत्रिणींमध्ये कॉम्पिटिशन करतात हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. हे कॉम्पिटिशन मुळात झालंच नाही पाहिजे, कारण की प्रत्येक मुलीचं एक वेगळं इंडिव्हिज्युअल मत असतं. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मनुष्याचं आपली एक जर्नी असते. मे बी तू काही गोष्टीमध्ये तिच्यापेक्षा बेटर असू शकते, बट तू तिचं ओपिनियन कन्सिडर न करणं, और तू तिचं मत कन्सिडर न करणं, और माझ्याबरोबर हे कधी होत नाही, कारण की मी असे डिसिजन घेत नाही तुझ्यासारखे, और माझ्याबरोबर हे कधी झालं नाही आहे कारण की मी तुझ्यापेक्षा खूप बेटर आहे. हे एक मुलीमध्ये ॲब्सोल्युटली रेड फ्लॅग आहे. अशा मुलींच्या सराउंडिंग आपण बिलकुल राहायचं नाही, जे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन करतात. की तुम्ही सपोज तुमच्या लाईफची स्टोरी सांगत आहात, और तुम्ही तुमचे एक बॅड फायनान्शियल डिसिजन सांगत आहात, और तुमची बॅड चॉईस सांगत आहे तुमच्या लाईफ पार्टनरविषयी, और तुम्ही बॅड फ्रेंडशिप मध्ये चूज केलं असेल आणि तो व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात नसेल, त्या बेसिसवर तुम्हाला जज करणं की माझ्याबरोबर हे होत नाही कधी, कारण की मी राईट डिसिजन घेते, माझ्याबरोबर कधी फायनान्शियल मिस्टेक्स होत नाही, कारण की मी फायनान्शियली जास्त चांगले डिसिजन्स घेते. ह्या ज्या कॉम्पिटिशन करणाऱ्या मुली आहेत त्या ॲब्सोल्युटली रेड फ्लॅग आहेत. नंबर 4, द कॉपी पेस्ट क्वीन. जशा मुली प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन करतात, तशा मुली एकमेकांना कॉपी पण करत असतात. लाईक तिने जसं ड्रेस घातला आहे तसं मला पण हवं आहे, तिने जसं बॉयफ्रेंड पटवलं आहे तसं मला पण बॉयफ्रेंड हवं आहे, ती जशी आपली लाईफस्टाईल ठेवते आहे तसं मला पण हवं आहे. ह्या गोष्टी कॉपी पेस्ट करणं ॲब्सोल्युटली रेड फ्लॅग आहे. तुम्ही स्वतःचं तुमचं लाईफ आहे, तुमची मतं आहेत, तुमची लाईफस्टाईल आहे, तुमची क्लोथ्स घालायचे स्टाईल्स आहेत तुमचे. ॲब्सोल्युटली यू हॅव टू एक्सप्लोर युअर सेल्फ रॅदर दॅन जस्ट ती असं करते म्हणून मी माझ्या लाईफमध्ये असंच करायला पाहिजे, और तिचाच बॉयफ्रेंड झाल्यावर तिचं लग्न झालं म्हणून मला पण आता लग्न करायचं आहे आणि मला तिला दाखवायचं आहे, और मी पण खुशी आहे, मी पण फिरायला जाते. इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. कदाचित तुझ्या लाईफमध्ये जे मुमेंट झाले ते आधी आले असतील, तुमच्या लाईफमध्ये नंतर येणार आहेत. प्रत्येकाच्या लाईफचा टाईम हा खूप वेगळा असतो, हा खूप डिफरंट असतो. सो कॉपी पेस्ट क्वीन ज्या आहेत ज्या मला बिलकुल अजिबात आय डोंट रिलेट विथ देम. लाईक मला माझी फ्रेंड एक वेगळ्या पर्सनॅलिटीची आवडते, और मला माझी फ्रेंड डिफरंट आहे म्हणून आवडते, कारण की ती माझ्या लाईफ चॉईसेस बघून नाही झालं, और ती मला कॉपी पेस्ट नाही करेल, मला कॉपी नाही करून स्वतःचं लाईफ बदलत नाही आहे. सो जे इंडिव्हिज्युअलिटी असते प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये ती जपणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, रॅदर दॅन सगळेच एकमेकांना कॉपी करत आहेत आणि सगळेच सेट रूल्सप्रमाणे आपली लाईफ फॉलो करत आहेत. द 5th वन इज द स्ट्रगल ऑलिम्पिक चॅम्पियन्स. म्हणजे आय हॅव फ्यू फ्रेंड्स जे खूप डिफरंट लाईफ स्टेजेसवर आहेत, ज्या तुम्ही त्या डिफरंट लाईफ स्टेजवर नाही आहेत म्हणून शेम करतात आणि त्यांचं पेटंट वाक्य नेहमी ठरलेलं असतं, तू माझ्या शूजमध्ये नाही, और तुला नाही कळणार मी काय गो थ्रू झाली आहे, और तुला कळणार नाही माझ्या लाईफमध्ये काय झालं आहे, और तुला नाही कळणार माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत, तू त्या सिच्युएशनमध्ये नाही आहेस म्हणून तुला हे सगळं नाही करणार. हे एक मुलीमध्ये ॲब्सोल्युटली रेड फ्लॅग आहे. आपण डिफरंट लाईफच्या स्टेजेसबरोबर आहोत आणि आपण सगळ्यांची इंडिव्हिज्युअलिटी, सगळ्यांचे टायमिंग एक्सेप्ट करून, त्यांचे मतं कन्सिडर करून, और त्यांचे सिच्युएशन एक्सेप्ट करून पुढे गेलं पाहिजे, रॅदर दॅन तुला हे कळणार नाही कारण की तू ह्या सिच्युएशनमध्ये नाही आहेस म्हणून तू व्हॅलिड नाही आहे, और म्हणून तुझं ओपिनियन व्हॅलिड नाही आहे. हे खूप रॉंग आहे. तुझं मत
तुझं मत हे तुझ्या सिच्युएशनप्रमाणे आहे, पण तुझ्या फ्रेंड वेगळ्या सिच्युएशन आहे, पण तुला ती हेल्प करते और तुला ती सजेस्ट करते आहे, तर तिचं मत चुकीचं असू शकतं, बरोबर असू शकतं, पण तिचं ओपिनियन कन्सिडर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, रॅदर दॅन हे बोलणं की तू माझ्या सिच्युएशनमध्ये नाही आहे, कारण की तू अजून त्या लाईफ स्टेजपर्यंत पोचलीच नाही आहे, तर तुझं ओपिनियन मी का कन्सिडर करू, हे खूप खूप रॉंग आहे. सो फिमेल फ्रेंडशिपबरोबर माझा टेक हाच असणार आहे. वेदर यू आर मॅरिड, वेदर यू आर हॅव्हिंग किड, वेदर यू आर सिंगल, यू जस्ट हॅव टू एक्सेप्ट this you just have to accept the situation of each person, you just have to accept the individuality of each person. तेव्हाच तुम्ही ग्रो होणार आहे, तेव्हाच तुमची चांगली मैत्री टिकून राहणार. कधी कधी खूप असं होतं की मी आता सेटल झाली आहे, मी एका मुलाबरोबर मॅरिड आहे, तर मला बाकीच्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे मला काही फरक नाही पडत. बट कधीतरी तुम्हाला हे वाटू शकतं की हे जग सोडून तुम्ही तुमच्या मैत्रिणींचे ओपिनियन ऐका और तुमच्या मैत्रिणींचे थॉट्स ऐका. ह्या लाईफमध्ये तुम्ही जस्ट बिकॉज तुमचं एका स्टेजवर तुम्ही गेलं त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना शेम करणं और दुसऱ्यांना जज करणं हे खूप चुकीचं आहे. अजून एक गोष्ट, माझ्या लाईफमध्ये खूप चांगल्या दे आर ट्रूली डिझर्विंग फ्रेंड्स, आणि माझ्या लाईफमध्ये अशा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्या एका फोन कॉलवर माझ्या घरी येऊ शकतात, ज्या माझ्या एका फोन कॉलवर माझं काम करतात और माझ्या एक फोन कॉलवर माझं बोलणं और माझं रॅन्टिंग असू दे, माझं फ्रस्ट्रेशन असू दे, ते 1.5 hour ऐकतात. अशा मैत्रिणी तुम्ही जपून ठेवा. ह्या मैत्रिणी तुमच्या लाईफटाईम सपोर्ट सिस्टम असतात. तुमचे पॅरेंट्स, तुमचे लाईफ पार्टनर, मे बी तुमच्या एका सिच्युएशनमध्ये तुम्ही अशा गोष्टी असतात त्या आपण शेअर नाही करू शकत आपल्या पॅरेंट्सबरोबर, आपल्या लाईफ पार्टनरबरोबर, बट ती गोष्ट आपण तुझ्या जवळच्या मैत्रिणीबरोबर शेअर करू शकते. ते कम्फर्ट और ते लेस जजमेंट जो आपल्या मैत्रीकडून येतो ते फक्त आणि फक्त तुझे मैत्रिणीच और तुमचे मित्रच देऊ शकतात. सो ही फ्रेंडशिप जपणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. थँक्यू.